नमस्कार मंडळी. तर आज कोकणातला एक पारंपरिक पदार्थ धोंडस बनवणार आहे. त्याला ही अशी मोठी काकडी लागते. ह्या काकडीचं बनवणार आहे. त्याला टोपातलं सुद्धा बोललं जातं. तर त्याच्यासाठी लागणारं मी साहित्य घेतलं आहे. तर हे उकडे तांदूळ आहेत. तर हे जे तांदूळ आहेत ना, ते मी भाजून त्याचा रवा काढून घेणार आहे. म्हणजे मी घेतला आहे, हा बघा अशा प्रकारे मी रवा काढून घेतला आहे. आणि हा इथे एक वाटी गूळ घेतला आहे, काजू आणि बदाम घेतले आहेत, परत हे जायफळ घेतलं आहे. कुठच्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं जातं, त्यामुळे पदार्थ चविष्ट होतो म्हणून थोडंसं मीठ घेतलं आहे. जरासा खसखस घेतला आहे, वेलची पूड घेतली आहे, हळद घेतली आहे आणि हे तूप घेतलं आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि थोडंसं खोबरं घेणार आहे. तर मी ही काकडी जी आहे ना, ती कापून किसून घेते. तर मी सर्वात अगोदर हे शेंगदाणे भाजून ना त्याची सालं काढून डाळ्या बनवून घेते. तर आपले हे शेंगदाणे छानपैकी भाजून झालेले आहेत, तर ते मी आता काढून घेते. तर ह्याच कढईमध्ये मी हे तूप घालते आहे आणि तुपामध्ये हा तांदळाचा रवा छानपैकी भाजून घेते. तर हा रवा माझा भाजून झाला आहे. तर आपला हा रवा छानपैकी भाजून झालेला आहे. तर ह्या रवा भाजलेल्या कढईमध्ये मी आता हे तूप घालून घेते आहे. तर आपलं हे तूप गरम झालेलं आहे. तर ह्या तुपामध्ये हा मी काकडीचा किस घालते. तर हा काकडीचा जो किस आहे ना, तो चांगला परतून घ्यायचा. याला एक 5 मिनटं शिजू द्यायचं. तर एक 5 मिनटं झालेली आहेत. तर त्यामध्ये हा 1 कप गूळ ॲड करायचा. त्यामध्ये आपण हे काकडी किसून जे पाणी उरलेलं ते पाणी ॲड करायचं. ते फेकून द्यायचं नसतं. तर ह्याला एक आता 5 मिनटं शिजू द्यायचं. आता आपलं हे काकडी आणि गुळाचं मिश्रण छानपैकी शिजतंय. त्याच्यामध्ये ही हळद ॲड करायची. त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं घालायचं. त्याच्यामध्ये हा खसखस घालायचा. त्याच्यामध्ये हे मीठ घालायचं. कुठच्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव अजून छान होते. तर आता अजून एक 5 मिनटं शिजू देते. तर आता मी ह्याच्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे घालते आहे. त्याच्यामध्ये हे काजू बदाम घालते आहे. अजून एक 2 मिनटं शिजू देते. तर आपली 2 मिनटं झालेली आहेत. तर त्याच्यामध्ये मी हा जो भाजलेला रवा होता तो ॲड करते. व्यवस्थित ढवळून घेते. एक 5 मिनटं शिजू देते. तर हे व्यवस्थित मी परतून घेते. तर ह्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजू देते. तर आपली 5 मिनटं झालेली आहेत. मी हे चेक करते. तर हे छानपैकी शिजलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी ही वेलची पूड ॲड करते.
तसंच ही जायफळ पूड घालते. आणि थोडंसं तूप घालते आणि व्यवस्थित ढवळून घेते. तर आता आपलं हे धोंडस छानपैकी तयार झालेलं आहे. पण त्याला मी अजून छान टेस्टी लागण्यासाठी अजून एक ट्विस्ट देणार आहे. तर हा मी केक टीन घेतला आहे आणि केक टीनमध्ये मी हे तूप घालते आणि हे पूर्ण ह्या डब्याला ग्रीस करून घेते. ग्रीस करून घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये मी हे काढून घेणार आहे. तर हे मिश्रण मी ह्या केक टीनमध्ये घालून घेतलेलं आहे. तर त्याच्यावरती मी थोडंसं असं तूप घालणार आहे. तर ह्यावरती मी तूप घालून घेतलं. तर त्यावरती आता मी ही हळदीची पानं लावते आहे. अशी लावून घेते. तर हळदीची पानं लावल्यामुळे काय होणार, त्याला एक छानसा स्मेल येणार. कारण हा कोकणातली एक पारंपरिक पदार्थ आहे. तर हे जे मिश्रण आहे ते मी इथे गॅसवर, हा मंद गॅसवर तवा तापत ठेवला आहे आणि त्याच्यावर ठेवणार आहे. तर ह्याला मी एकदम स्लो गॅसवर 25 मिनटं हे वरती ताट घालून झाकून ठेवणार. तर आता 25 मिनटानंतर बघूया. अशा प्रकारे आपलं हे धोंडस तयार झालेलं आहे. ही त्याला स्मेल येण्यासाठी मी हळदीची पानं वरती ठेवलेली. तर हे मी काढून घेते. तर हे मी केक टीनमध्ये ठेवलेलं ते काढून घेतलं. तर आता हे मी कट करणार आहे. म्हणजे आपल्याला हव्या तशा आपण याच्या वड्या पाडू शकतो. हे बघा किती छानपैकी याच्या वड्या पडत आहेत. तर आपलं हे धोंडस अशा प्रकारे तयार झालं आहे. हे बघा, हे अगदी 4-5 दिवस फ्रीजमध्ये चांगलं टिकतं. तर तुम्ही सुद्धा हा मालवणी पदार्थ पारंपरिक काकडीचं धोंडस नक्कीच करून बघा.